नमस्कार, आपण पाहतात आर्ट न्यूज 24 HD. उमरी नांदेडहून मुख्य संपादक फराद बेग यांची रिपोर्ट. डॉक्टर विक्रम देशमुख तळेगावकर यांच्या वाढदिवस विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांनी उत्साहात साजरा. तळेगाव तालुका उमरी गोदावरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा उमरी तालुका संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर विक्रम देशमुख तळेगावकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक शैक्षणिक व क्रीडा उपक्रमांनी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. दिवसभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तालुक्यातील नागरिक, विद्यार्थी, शिक्षक व युवकांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला. वाढदिवसानिमित्त तळेगाव येथे दिव्यांग बांधवांना छत्री वाटप करण्यात आले. तसेच इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. नुकत्याच जाहीर झालेल्या 10वी व 12वीच्या परीक्षा संस्थेअंतर्गत विद्याभारती ज्युनियर कॉलेज तसे बापूसाहेब देशमुख माध्यमिक विद्यालय तळेगाव येथील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावलेल्या कुमारी अंकिता निवळे, सुप्रिया शिंदे, तौकीर पठाण, गणेश जाधव, तनुजा शिंदे, वैजयंती राखेवार, मिसबा शेख या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. गोदावरी शिक्षण संस्थेच्या वतीने राबविण्यात आलेल्या तळेगावची वारी गगनभारी या उपक्रमात यश संपादन करणाऱ्या प्रशील खंडेलोटे, श्रुतिका किन्नेवाड, प्रथमेश उडतेवार, अनुराधा पवार, आराध्या कवडीकर, समर्थ खंडेलोटे या विद्यार्थ्यांचेही यावेळी गौरव करण्यात आला. तसेच तालुकास्तरीय विमानवारी परीक्षेत संस्थेचे यशस्वी झालेले विद्यार्थी अजिंक्य माने, मयुरी कदम, गीतांजली तुपसाकरे, रुद्राणी जाधव या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देण्याच्या संस्थेच्या नेहमीच प्रयत्न असलेले मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. वाढदिवसाचे औचित्य साधत संस्थेच्या बापूसाहेब देशमुख माध्यमिक विद्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडले. या नवीन इमारतीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. तालुक्यातील क्रीडाप्रेमीसाठी डॉक्टर विक्रम देशमुख मित्रमंडळाच्या वतीने स्वर्गवासी राजेश देशमुख तळेगावकर यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या भव्य शॉर्ट बाउंड्री क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना अत्यंत रोमांचक वातावरणात पार पडला. खालील 11 नागपूरने प्रथम तर बिलोली संघाने द्वितीय पारितोषिक जिंकले. अंतिम सामन्यानंतर विजेत्या व उपविजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. ज्यात प्रथम पारितोषिक 61,000 रोख डॉक्टर विक्रम देशमुख तळेगावकर, तर शेख ताजुद्दीन मिस्त्री 41,000, आरिफ अन्नू मिस्त्री 21,000, सतीश देशमुख 11,000, रामू रेड्डी कप्पावर 11,000, संध्याताई राजेंद्र शिंदे 11,000. खालील सय्यद युवकामध्ये क्रीडा सांस्कृतिक वाढीस लागावी हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. या सर्व उपक्रमास VPK समूहाचे CEO संदीप पाटील कवडे, विद्यार्थी संघटनेचे डॉक्टर अमोल पाटील ढगे, जिल्हा उपाध्यक्ष बापूसाहेब कवडगावकर, BJP तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील सावंत जामगावकर, राजसेतू कंस्ट्रक्शनचे मोरे साहेब, सतीशराव देशमुख, चेअरमन सेवा सहकारी सोसायटी तळेगाव विश्वजित देशमुख, प्राचार्य बालाजी पाटील शिंदे, ज्ञानेश्वर पाटील कदम, अविनाश पाटील ढगे, गंगाधर पाटील पुयड, शाहीर जंटल, सय्यद जाफर, बाबूराव खदगाळे, राजेंद्र शिंदे, तळेगावचे माजी सरपंच गंगाधर शिगडे, रामू रेड्डी कप्पावार, केदार अमृतवाड, हनुमंत पबितवार, मधुकर तुप्तेवार, नवाज शेख, दिगंबर इंगळे, बालाजी नागलवाड, निवृत्ती कप्पावार, सुरेश गोटमुकळे, गणेश पाटील जाधव, निरंजन चांबले, विठ्ठल पाटील जाधव, मुजम्मिल बेग, आवेज बेग, अहमद बेग, उपसरपंच अय्यूब पठाण, सुभाष पुपुलवाड, सुभाष पग्गलवाड, प्रल्हाद पाटील जाधव, रामचंद्र डेष्टेवाड, माधव तुंबळवाड, माधव अमृतवाड, बालाजी पठाडे, रमेश हैबत्ते, प्रवीण खंडेलोटे, प्रदीप खंडेलोटे आदी जण उपस्थित होते. दिवसभर चाललेल्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून तळेगाव वासियांच्या वतीने घरोघरी साहेबांचे
अभिष्ट चिंतन करत डॉक्टर विक्रम देशमुख यांच्या वाढदिवसाच्या समारोप उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला। सामाजिक बांधिलकी, शैक्षणिक प्रगती आणि युवकांना प्रेरणा देणारे कार्य यामुळे यांच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे। सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी शॉर्ट बाउंड्री क्रिकेटचे समिती अध्यक्ष जमील बेग, उपाध्यक्ष संभाजी पाटील जाधव, समीर बेग, हुमेर बेग, सय्यद शाहरुख, अनिकेत खंडेलोटे, वसीम बेग, पंच सोनिया बापू भोसले, भास्कर वाघमारे, सामना समलोचक सचिन पाटील वडगावकर आदी जणांनी परिश्रम घेतले। आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू शकाल। जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील दिवसभरातील घडामोडी पाहण्यासाठी RTI न्यूज 24 HD यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा।